बच्चू कडू यांचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्काजाम। नागपुरात बच्चू कडू यांचे समर्थक एकवटले। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारांना दमच भरला। तातडीनं प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा खुली सुनावणी। भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची घेतली गंभीर दखल। कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी। ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये वाद। हाणामारी बघायला पाहणाऱ्यांची गर्दी। कल्याण रेल्वे स्थानकात महिला भिडल्या। नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमानसेवा सुरू। मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास। नाशिकहून इंदूर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा। समुद्रात वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद। मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात। गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच। शासनाने मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। पनीर खाताय, सावध व्हा। रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 134 किलो पनीर जप्त। एकूण 28,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वादळी सदृश्य स्थितीचा फटका पर्यटनाला। समुद्री जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड। पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम। फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट। महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय, मवियाची मागणी। फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी जप्त केली। डायरीत कामाच्या नोंदींसह दबावाचाही उल्लेख। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती। मुंबईत 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार। 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी। मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण। गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अनेक वर्षांपासून रखडलेला आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला। बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार। 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी। 50 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी। नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद। 5 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 4 दिवस बंद। वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार। पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर। मेरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला। गोखे बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र। डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड। मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण। आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला। भारताची थेट इंग्लंडला विनंती। ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी। आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोन्था चक्रीवादळ। आंध्राच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणे सुरू। कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी। प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलतीच त्रिसूत्री। लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता। शिवसेना भाजप नेत्यांचे एकमेकांना टोमणे। ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार। मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। श्रीराम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण। माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या। शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश।